दरम्यान महायुतीच्या बैठकीआधी शहा सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। बघा, महत्त्वाची घडामोड आहे। महायुतीची आज रात्री उशिरा बैठक आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अमित शहा फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर आलेले आहेत। महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। मुंबईतल्या जागांचा देखील आढावा अमित शहा घेणार आहेत। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत आहेत। सूरज, महायुतीच्या बैठकीच्या आधी आता अमित शहा आणि फडणवीस यांच्यावर खलबतं होणार आहेत, कारण सागर बंगल्यावर शहा दाखल झालेत। काय अधिक माहिती? नक्की जर का पाहायला गेलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावरती होते। ते वाशीमध्ये आधी होते आणि त्यानंतर त्यांची आता शासकीय निवासस्थान सागर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती ते आता आलेले आहेत। महायुतीची बैठक होणार आहे आणि त्याआधीच ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमित शहा हे आता खलबतं करत आहेत। जागा वाटपा संदर्भात या एकंदरीत सर्वच गोष्टींवरती आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर महायुतीची जी बैठक आहे ती देखील होणार आहे आणि त्याआधीच या बैठकीला आता खूप महत्त्व आलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। महायुतीची आज रात्री उशिरा बैठक आहे। जागा वाटपाच्या बैठकी आधीच मात्र अमित शहा फडणवीसांची चर्चा करणार आहेत, खलबतं करणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अमित शहा दाखल झाले। या बैठकीमध्ये मुंबईतल्या जागांचा देखील अमित शहा आढावा घेणार अशी चर्चा आहे। मात्र जागा वाटपाच्या या महत्त्वाच्या बैठकीच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा दाखल झालेले आहेत। महायुतीच्या बैठकीआधी शहा सागर बंगल्यावर आहेत। रात्री उशिरा महायुतीची जागा वाटपा संदर्भात बैठक होणार आहे। त्यावेळी मुंबईतल्या पण जागांचा आढावा अमित शहा घेणार आहेत आणि एकूणच महायुतीच्या जागा संदर्भात अमित शहा आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी खलबतं करत आहेत।